धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले। या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते। यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हेही होते। महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गद्दारांना 50 खोके कोणी दिले हे उघड झालंय। अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि अदानी समूहावर जोरदार हल्लाबोल केला। भाजपसाठी दलाली करणाऱ्यांची सुपारी अडकीत त्यांना ठेचून टाकू असा इशाराही त्यांनी दिला। टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन धारावीचा मोर्चा काढला असा आरोप फडणवीसांनी केला होता। मात्र उद्धव ठाकरेंनी हे आरोप फेटाळून लावले। देवेंद्र आणि कंपनी अदानीचे बूट चाटते असा टोला ठाकरेंनी लगावला। ठाकरेंच्या या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केलाय। मोर्चात धारावी बाहेरून माणसं मागवली होती। विकास विरोधी लोकांनी मोर्चा काढला होता असा टोला शिंदेंनी लगावला। धारावीचा पुनर्विकास अदानींकडे सोपवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी धारावीत मोठा मोर्चा काढण्यात आला। यावर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अदानी विरोधात मोर्चा काढला तर भाजपला राग का येतो असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी केलाय। ठाकरेंच्या नेतृत्वातील मवियाच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे। इतर विकासकांना फायदा होईल यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात आला असा घणाघात शिंदे गटाचे खासदार आणि धारावीचा भाग ज्यांच्या मतदारसंघात येतो त्या राहुल शेवाळेंनी केला। मुंबईतले इतर जे विकासक आहेत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे। भाजप हाच महायुतीत मोठा भाऊ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। महायुतीत कुणीही छोटा आणि मोठा भाऊ नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती। मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी भाजपकडून ही भूमिका मांडली। अशा प्रकारचं नियोजन आमच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील होणार की नाही याचा निर्णय 29 डिसेंबरला होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं। तर 29 नंतर आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र राहू असंही ते म्हणाले। अकोला जिल्ह्यातील आळंदा इथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।